तर नक्कीच सेमीफायनलला आलेला संघ आपण बघता आहेत पांडवाज 11 तनाशी डोंगरीपाडा आणि एका बाजूला बंटी पाटील 11 ओसार हा संघ असा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पाहूया सुरुवात मात्र जबरदस्त चारही वेळेला नाणेफेकीचा कोल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलेली. पहिला चेंडू आकुट टप्पा सुंदर चेंडू बाईच्या माध्यमातून एकेरी धाव बोर्डावर लागते आहे. याचा बंटी 11 संघाला जर हरवलं तर पांडवाज 11ला 5,000 रुपये कॅश प्राईज संदेश चौधरी यांच्याकडून लागू झालेला आहे. पुढचा चेंडू यावेळेला हलकासा टॅप केला जातो आहे. पॉइंटवर क्षेत्ररक्षित आणि रनआउट. डकआउटला यावं लागतं. एलिस्टर कुक म्हणता आहेत की अभिषेक शर्मानं 2 तासात जेवढे षटकार मारलेत तेवढे षटकार मी माझ्या अख्ख्या कारकिर्दीत नाही मारले आहेत, असं त्यांचे उद्गार होते. आणि या मैदानात मात्र टेनिस क्रिकेट गाजत असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच पांडवाज 11 आहे भाई, बहुत ही रोमांचित रहता है हर साल, हर वक्त, हर पल रोमांच लेके आता है. शॉट फंसा हुआ है, फिर एक बार क्या जे तर बॅक टू बॅक दुसरं विकेट, एक रन आउट आणि एक कॅच आउट. नक्कीच आकाश मात्र टिपतो आहे. मिड ऑफला सुंदरसा झेल आपल्याला पाहायला मिळतो. पहिले षटक आहे, पॉवर प्ले आहे, पॉइंट शॉर्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळतं आहे, शॉर्ट कव्हर पाहायला मिळतं आहे मिड ऑफ. त्यानंतर मिड विकेट, शॉर्ट लेग पाहायला मिळते आहे. तर डीपमध्ये आपण लॉंग लेग बघता आहेत, एक्स्ट्रा लॉंग ऑन पाहायला मिळते आहेत आणि डीप कव्हर आपल्याला असं क्षेत्ररक्षण सजलेलं पाहायला मिळते आहे. सुंदर पद्धतीचं सुंदर शूट झालेला चेंडू नक्कीच टप्पा खाल्यानंतर वेगाने फक्त 125 किलोमीटर प्रति वेगाने. तर नक्कीच एक खासियत आहे मयूर तांबोरी यांच्याकडे, कधी कधी फिरकीचा नाद देतात तर कधी वेगवान चेंडू देखील साकारतात. हे त्यांचं कौशल्य यावेळेला दाखवताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा. तर या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पुढचा या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा एकदा मयूर तांबोरे. हलकासा खेळला जातो, कॅचची संधी होती परंतु नक्कीच फिल्डिंग मास्तर सुरेख पाहायला मिळते. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आहे आणि षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 तर 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे.
यावेळेला चेंडू सजवला जातो आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षित केला जातोय, एकेरी धाव. तर नक्कीच उपिन एक चांगला आक्रमक फलंदाज आहे, नक्कीच वेट अँड वॉच असेल, कारण ज्या पद्धतीने संध्याकाळची वेळ येते आहे पाहायला मिळतील, परंतु फटका सजवण्याचा प्रयत्न, कॅच अँड बोल्ड, कम ऑन डीजे. तर नवफलंदाज उपेन मात्र नक्कीच थोडासा निराश करून येतो आहे. सांगितलं होतं वेट अँड वॉच, परंतु ऐकलं नाही आहेत, बिग शॉट करायला गेले. कारण वेट अँड वॉच ज्याच्याकडे आहे तोच मात्र इकडे आक्रमकता दाखवतो. नंतर येणाऱ्या चेंडूमध्ये त्याला खूप सारी संधी असते. प्रत्येक चेंडू आणि चेंडू निरीक्षण करा आणि नंतर खेळी साकारा. यावेळेला मात्र आयुष आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया आयुष काय कामगिरी करतो आहे. एक चांगला बुटक्या आहे, नक्कीच मूर्ती छोटी आहे परंतु कीर्तिवान असा हा फलंदाज आहे. हलकासा पुश केला जातोय शॉट मिड विकेटकडे. आकाश क्षेत्ररक्षित करत असताना एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 8 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यस, अनिकेत सावे, डॅन रिसॉर्ट्स अँड डॅन युनिफॉर्म चे सर्व्हिस सर्वा अनिकेत सावे, तसेच दया पुजारी सर आलेत. तर नक्की दुसरे कोण, नक्कीच मान्यवर आहेत अजून आपल्या सोबतीला. तर पाहूया DAN हिमांशू पाटील यांचं देखील व्यासपीठावर सर हार्दिक हार्दिक स्वागत. D फॉर दया पुजारी, A फॉर अनिकेत सावे अँड N फॉर निलेश निकम सर, असं डॅन रिसॉर्ट्स आपल्याला आणि डॅन एल्फॉर्म कंपनी पाहायला मिळते आहे. त्यांची सर्व्हिस सर्वा पुन्हा एकदा फिनाले डेसाठी व्यासपीठावर सरांची उपस्थिती लागली गेलेली आहे, ज्यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली आहे. तर 33,333 रुपये प्रथम पारितोषिक लागू आहे डॅन रिसॉर्ट्स अँड डॅन युनिफॉर्म कंपनीकडून. तर नक्कीच दुसरा सेमीफायनलचा सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. तर तिसरं षटक आकाश घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली 8. याचा सुंदरसा चेंडू करण रावरे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, परंतु नक्कीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो आहे. कमालीची कामगिरी आहे. उद्दिष्ट कितपर्यंत दिलं जाईल बंटी 11 संघाला, यावेळेला मात्र नक्कीच संडे ग्रुपच्या माध्यमातून पांडवाज 11 संघ आपल्याला पुढे आलेला पाहायला मिळतो आहे. यस, फुलटॉस कंपनीचे मालिक आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सर, आपकी गेंद बहुत ही बढ़िया है, 24 कैरेट का सच्चा सोना. और फुलटॉस की गेंद कभी नज़ारे दिखाती है छक्के के, तो कभी नज़ारे दिखाती है विकेट की. और जब भी बेहतरीन गेंदबाज रहते हैं अच्छे अच्छे विकेट का नज़ारा भी देखने को मिलता है. यहाँ पे देखिए एक शॉट तो किया गया है, कैच में तब्दीली आती है. दाखवतो आहे आकाश
यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवला जातो आहे, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक जागेवर पोहोचेल चेंडू आला आणि वन बॉम्ब्स फील्ड केला जातो आहे. एकेरी धाव मात्र परावर्तित केली जाते आहे. तर नक्कीच धावसंख्या 1ने वाढते आहे. धावसंख्या पोचती आहे ती म्हणजे 10 धावा, 1010 ऑन द बोर्ड असं आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या खूपच चांगल्या पद्धतीने या टुर्नामेंटचं आयोजन नियोजन पांडवाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून पांडवाजकडून केलं जाताना तनाशी डोंगरीपाडा आपल्याला पाहायला मिळते आहेत. आकाश यांचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जात असताना चेंडूला पास केलं जाते. पासिंगच्या माध्यमातून गोलंदाजाकडे येईल. खूपच सुरेख अशी कामगिरी लगातार 6वा दिवस महाफिनाले डे आज साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा शॉटचा प्रयत्न, परंतु मोजून मापून कॅचला ड्रॉप केला जात आहे. संधी मिळते आहे फलंदाजाला. एकेरी धाव मात्र नक्कीच आयुष्यमान भव असं माझा क्षेत्ररक्षक सांगतो आहे की काय संधी देतो आहे. एका धावेची षटक मात्र संपते आहे. धावसंख्या 11 पाहायला मिळते आहे. 1-1-11 ऑन द बोर्ड. नक्कीच तर फिनालेमध्ये आपल्याला एक चांगला संघ पांडवाज 11 आदिवासी समाज संघ पोचलेला पाहायला मिळतो आहे. तर तो देखील वाट बघतो आहे कुठला संघ येणार आहे आमच्यासोबत फिनाली खेळायला. यावेळेला नक्कीच आपण हिस्ट्री थोडंसं रिमाइंडिंग घेऊया. ज्यावेळी 2021ला पांडवाज 11 प्रीमियर लीगला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी बारीवाडा चिंचणी हे महाविजेता होते, तर दुसऱ्या वर्षी 2022ला शिववैभव तारापूर हा फिनालेचा महाविजेता संघ होता. तिसऱ्या वर्षी संघर्ष चिंचणी, तर चौथ्या वर्षी तेलवेपाडा हा संघ होता. तर 5व्या वर्षी मात्र कामगिरी कोणाची असेल, येणारे संघ काय नाव कोरतील ह्याचं मात्र लक्ष लागलं गेलेलं आहे. दरम्यान काय झालं, एक बॅटच्या माध्यमातून डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळालेली पाहायला मिळते आहे. यावेळेला शॉट खेळला जातो आहे चेंडू मिड विकेटला आणि एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. तर नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. सूरज पलाटपाडा यांच्याकडून जितेंद्र वाडान, त्यानंतर ऋषिकेश उपेन पाटील यांनी सकाळी एक षटकाराची हॅट्रिक साकारलेली पाहायला मिळते आहे. तर विकेटची हॅट्रिक पांडवाज 11 बी संघाकडून ध्रुव राऊत याने, तर पलाटपाडा मिलिंद याने, तर कौशिक 11 यांच्यामधून यश याने, तर सकाळच्या सत्रामध्ये आशिष किनी याने देखील पांडवाज 11च्या माध्यमातून एक हॅट्रिक साकारली होती. त्यानंतर विनीत, तर बंटी 11च्या गोलंदाजाने प्रत्येक विकेटला निखिल दवणे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेला आहे. तर नक्कीच इकडे चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. गौरव चौकारांची हॅट्रिक गौरव हावरे यांच्याकडून अजय डीजे. तर नक्कीच फुलटाचे या चेंडूने मात्र या टुर्नामेंटमध्ये काही शोभा वाढवलेली डॉट चेंडू येतो आहे. तर नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू असेल, इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 13वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच निराशाजनक खेळी मात्र, तर निर्धाव चेंडू जास्तीत जास्त. आयुष मात्र ग्राउंड रूट आणि कव्हर लॉंग ऑफला शॉट चांगलं दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगली संधी मिळाली, एक धाव आली. धावसंख्या 14 धावा झाल्या आणि
रोशन राजेंद्र पाटील बबलू यांच्याकडून बॅट आहे. तर उत्कृष्ट फलंदाजासाठी वंडर स्पोर्ट्स कडून हर्षल देसले यांच्याकडून बॅट आपल्याला लाभलेली आहे. तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुंदरशी ट्रॉफी गणेश दाभाडे लगातार 5वं वर्ष आपल्याला योगदान देत आहे. समस्त देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात प्लीज. क्लॅपिंग क्लॅपिंग क्लॅपिंग. वाजव डीजे. छोटासा ब्रेक, वळूया सामन्याला सुरुवात करूया. डीजे वाजव, छोटासा धून होऊन जाऊ दे. आणि करण रावरे ही जोडी हलक्या पद्धतीने पुश केलं जाते. मान सन्मान दिला जातो आहे. चेंडू मागे 2-2 क्षेत्ररक्षक धावता आहेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. उद्दिष्ट लागलं गेलेलं आहे ते म्हणजे फक्त 15 धावांचं. पाहूया हे 15 धावांचं उद्दिष्ट किती लवकर सर केलं जाते आहे. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मात्र सायकल लाभलेली आहे जयवंत वाडान व धीरज वाडान यांच्याकडून. तर त्या निखिल आरेकर यांच्याकडून वामन यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज लागू झालेला आहे. दुष्यंत पाटील यांच्याकडून षटकाराला 200 रुपये 300 रुपये. यस दुष्यंत पाटील यांच्याकडून 300 रुपये कॅश प्राइज आहे. करण रावरे यस प्रदीप चौधरी स्टंप आउट घ्या 2000 रुपये कॅश प्राइज. संदेश चौधरी यांच्याकडून मिळवा. पाहूया संधी मिळेल एखादी. नक्कीच कोच मांडवली हो जाएगा तो वो भी मौका मिलेगा भाई. भूपेंद्र पाटील यांच्याकडून 6 मारली तर 500 रुपये आली आहे. षट माल किया जाता है. ये है फुल टॉस की गेंद. अगली गेंद अनिल दन्नाने की फिर एक बार. और यहाँ पे स्ट्रेट ड्राइव में खेला है ग्राउंड रूट से. फिल्टर मौजूद है वहाँ पे. 1 से तब्दीली लाएंगे. बिल्कुल 1 से तब्दीली के बाद स्कोर बना हुआ है 10 का दम 10-10. 5 रनों की दरकार शेष बची हुई है. तो देखते हैं बहुत ही खूबसूरत आयोजन नियोजन और प्राइज का जो है नज़ारा देखने लायक. चमचमाती ट्रॉफियाँ साथ में कैश प्राइजेस भी बेहतरीन बेहतरीन लगी हुई है. तो मैन ऑफ द सीरीज यहाँ पे रखी गई है जयवंत वाडान और धीरज वाडान के दौरान साइकिल. फिर एक चमचमाती ट्रॉफी भी मिलेगी पीपीएल की. तो बहुत ही बेहतरीन बेहतर बेहतर. नज़र किसकी है साइकिल पे, किसका हाथों में चली जाएगी देखने को मिलेगा. जब तक फिनाले नहीं आती पता नहीं चलेगा जब तक क्या होगा नज़ारा सेमीफाइनल से. तो कौन हो सकता है इसके हकदार ये तो आने वाला पल ही बताएगा. क्योंकि आने वाला पल जाने वाला होता है. नज़ारे खास खास और यादगार बना के जाता है. दरम्यान रिवर्स स्विच करने का प्रयास था और डिक्लेयर जोन में गेंद आती हुई 1 से तब्दीली मिलेगी. स्ट्राइक को रोटेट किया जाएगा. 1 और 11. ₹1000 का कैश प्राइज है. साहिल राइट टाइम ओवर द विकेट. नो बॉल. खराब गेंद. बिल्कुल कोई गलती नहीं की और हल्के से पुश किया गया. यहाँ पे नो बॉल और 1 रन 2 रनों का इजाफा. स्कोर बना है 13. बिल्कुल यस 2
कदम दूर है, 2 कदम, सिर्फ 2 रनों की जरूरत है। यहाँ पे लेग स्टंप के बाहर की गेंद, साहिल कहते हैं बड़ा शॉट नहीं मारने दूंगा, ऐसे ही फ्री में जीत दिला दूंगा आप लोगों को। देखते हैं कि वो अदा भी क्या निभा रहे हैं जो नजारा नहीं दिखा पाए। इंतजार है दर्शकों को, क्योंकि एक छक्का फिर एक बार डटा जाए ब्रांडेड करण रावरे के बल्ले से। ये आया है बेहतरीन ऊंचाई,